व्हिडिओमध्ये. तर चला आता आपण जाणार आहे चाळीसगावला. थोडं काम निघलं आहे मित्राचं. चला चाळीसगाव दाखवतो तुम्हाला. आता शेतात आलो तुम्ही गाईल त्यांना मोकळं सोडलं एवढ्यात, कारण चारा खाणं झालं आहे त्यांचा. सिद्धी बसली ती आपली. सिद्धी चाललो मी. चल चल चल. काय मित्रांनो किती मोठी झाली. मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलाच होता, तुम्ही बघू शकता. हे डायरेक्ट माझ्या हाईटला आली जवळपास. तर चला आता मी निघतोय. आपल्याला आल्टो घेऊन जायची आपली. एकदा फार्महून निघलेलो आहे मी. आता कोंबड्याला मोकळं सोडून देतो. इतर अंडे पण देत आहे कोंबड्या. आता दिवसभर गोचिड वगैरे इकडं याच्यात फिरत राहते. चला आता मी निघतोय. अल्टो काढतो. ही आपली अल्टो आहे, बघू शकता तुम्ही. वळून घेतो गाडी. एकदा वळून घेतो मित्रांनो मी. चला मित्रांनो आपण निघलेलो आता. जस्ट मित्र समोरून बसणच. आता रस्ता जसं तुम्ही बघू शकता गावाकडचा. गाव पण दाखवतो तुम्हाला. हे पूर्ण इकडं बाहेरची साईड आहे. बघू शकता गाव. भरपूर मोठं आहे. राऊंड मारून जावं लागतं बाहेरून. हायवेला इकडून जवळपास जो धुळे सोलापूर महामार्ग आहे, नॅशनल हायवे 52, जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर जावं लागतं आपल्याला. तर असा विषय आहे. 1 ते 1.5 किलोमीटर जावं लागतं. तुम्हाला दाखवतोच मी. चाळीसगाव म्हणजे वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की इकडून समजा जे आपण हे म्हणतो आपलं खानदेश, थोडंसं आपल्या गावापासून 5 ते 10 किलोमीटर बाउंड्री आणि आउटरम घाट चालू होतं. जवळपास 8 ते 10 किलोमीटरचा मोठा घाट येतो. ते घाट पण तुम्हाला दाखवतो. जवळपास भरपूर मोठा घाट येतो आणि खानदेशची बाउंड्री चालून जाते तिकडून. तुम्हाला चाळीसगाव माहीत असेल, जे की खाली इंग्रजाचं राज्य होतं आणि इकडं आपलं जे मुघल म्हणते ते. म्हणजे चाळीसगाव इकडून फक्त 20 ते 25 किलोमीटर आहे आणि तिकडं समजा इंग्रजकालीन राज्य येतं. विकास पण चांगला होईल. रेल्वे वगैरे सगळे बाजारपेठा वगैरे. तर जसं बघू शकतो मी आता हे इकडून खानदेशची बाउंड्री स्टार्ट होऊन जाते आणि हा घाट आहे चाळीसगावचा. तर जवळपास 8 ते 10 किलोमीटरचा घाट आहे. त्यानंतर सरळ चाळीसगाव तालुका चालू होऊन जातो, जो की जळगाव जिल्ह्यामध्ये येतो. खतरनाक एकदम. नागमोडी वळणं वगैरे. येत आहे का मित्रांनो? ही कपार किती म्हणजे किती जुनं काम आहे. आणि डायरेक्ट डोंगरामधून. गाड्या बंद झाल्या नाहीत, काय ट्रॅफिक राहायची रे मेन. तर जसं की इकडं फक्त 4 व्हीलर अवेलेबल आहे त्या घाटामध्ये. मोठ्या गाड्या येत नाही. मुंदा आहे.
नारळ नाही भेटत आहे तिकडं. तिकडून येतात हा तिकडून चाळीसगाव इड्याचं मारुतीला नारायण गावला तिकडून येतात कारण म्हणजे घाटाचा असा विषय होता की जेव्हा मोठ्या गाड्या चालायच्या ट्रक वगैरे तर जवळपास एक एक दोन दोन दिवस घाट जाम राहतो. त्याला पर्याय रस्ता पण खूप म्हणजे कच्चा आहे दुसऱ्या नागत मार्ग. तिकडून मोठ्या गाड्या नव्हत्या जात शकतो कारण जागा बी एकदम कमी आहे. रोड जसं तुम्ही बघताय दोन पदरी, त्यामुळे खूप प्रॉब्लेम होऊन जायचा. आता एवढं टेन्शनचं काम नाही कारण मोठ्या गाड्या डायरेक्ट नांदगाव मार्गे जातात त्यामुळं घाट क्लिअर. याच्यात बी पहिले आता तरी ऍक्सिडेंट होऊ शकतं माहिती की या घाटात. हा कारण ट्रॅफिक नाही राहत. पहिले काऊन नव्हते येत कारण गाडी एकदम स्लो चालायची. मित्रांनो जसं तुम्ही बघताय आता जवळपास घाट संपत आलेला आहे. लास्ट टर्न आहे आता. बघू शकतो आपण सिटीमध्ये आलेलो आहे आता. चाळीसगाव सिटी लाईनला तर पूर्ण दवाखान्यात संभाजीनगरपेक्षा इकडे दवाखाने जास्त स्वस्त आहे. स्वस्त आहे. जास्त पण आहे. स्वस्त पण आपल्याला पुरते ते. मित्रांनो आम्हाला हे पडतं जवळपास 25-30 पडतं ना 30. 30. संभाजीनगर समजा डबल जात. इकडं दवाखाने त्या लेवलचे आहे. बरेच पेशंट इकडे जातात. पण तालुका आहे चाळीसगाव. कारण दळणवळण मार्ग राहिल्यामुळे रेल्वे वगैरे सोपं यांना हे विकास फास्ट होऊन जातो. इकडे इंग्रजाचं राज्य होतं ना एवढं आपल्यावरती तिकडं मुघलाचं तेव्हा त्यांना विकासच करून राहिले. मार्केट आहे मित्रांनो. तुम्हाला ड्रेसेस वगैरे होलसेलमध्ये मोठमोठं दुकान आहे इकडं. आणि जे कोणी चाळीसगाव तालुक्यातील असेल त्यांना नक्की कमेंट करून सांगा अजून काय काय वैशिष्ट्य आहे चाळीसगावचं. फेमस काय इकडं चाळीसगाव प्रॉपर खायला वगैरे आपण रिव्ह्यू करू एक दिवस नक्की सांगा. मित्रांनो हा आता जळगाव, धुळे आणि मालेगाव मेन ज्या सिटी इकडून सगळे रस्ते आता पुढून. आणि मित्रांनो एक विशेष म्हणजे इस्कॉनचं केंद्र पण भरपूर मोठं आहे इकडं. आमचे एक प्रभू आहे सागर प्रभू म्हणून. नाशिक, धुळे, नांदगाव, जळगाव. आपल्याला रेल्वे स्टेशनकडे जायचं. ठीक आहे. 22-16 आहे तिथं आत 22. मागच्या जवळपास 15 वर्षापासून आहे. आता 15 वर्ष होईल. मागच्या 10 वर्षापासून